नमस्कार भाविक हो, आपली संस्कृती चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहंकाराचा वारा न लागू राजसा. कारण जेव्हा माणसाला आपला ज्ञानाचा किंवा भक्तीचा अहंकार होतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष परमेश्वर समोर असूनही ओळखता येत नाही. काहीसा असाच प्रसंग घडला होता परमज्ञानी त्रिविक्रम भारती यांच्यासोबत. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना दांभिक संन्यासी म्हणून समजण्याची चूक त्रिविक्रम भारतींकडून कशी झाली आणि श्री गुरूंनी त्यांचा हा अहंकार दूर करून त्यांना आपल्या इष्टदेवतेचे रूप कसे दाखवले. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया श्री गुरु चरित्रातील अत्यंत अलौकिक असा अध्याय 24वा म्हणजेच त्रिविक्रम भारती उद्धार कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. अध्याय 24वा त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कुमसी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमाकडून न कळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरवले. राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज श्रृंगारले, दळभार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहाची मानस पूजा करीत होता, पण काही केल्या दृढ ध्यान लागेना. मनःपटलावर उपास्य दैवताची मूर्ती प्रगट होईना. हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना. तो चिंतामन झाला. आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करीत आहे? माझी एवढ्या वर्षांची आराधना, माझे तपस्सामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले. त्याने डोळे उघडले. तोच नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते. त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्री गुरूंसारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सर्व ताठा, ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळेना. तो पालखीपाशी धावला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला, महाराज, आपण मला नृसिंह रूपाने दर्शन दिलेत. मी धन्य झालो. आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळीही एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे, ते मज पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांनी श्री गुरूंची मनःपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योग माया आवरली आणि त्याला शिवसमान तेजस्वी असे निजरूप दाखवले आणि म्हणाले, तू आमची निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुला तुझ्या मानस पूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना? मग मी दांभिक आहे की नाही हे तूच ठरव. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु आपले दैवत एकच आहेत. श्री गुरुच हे चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खूण पडली होती. तो श्री गुरूंना शरण गेला. त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला, गुरुदेव, आपण करुणासागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील. तुला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता. त्याचा अल्प दोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य साध्य करून श्री गुरूंनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारका, गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन करावे. होय भाविक हो, म्हणूनच म्हणतात, गुरूंना कधीही सामान्य मनुष्य समजू नये. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित रूप म्हणजेच परब्रह्म असतात. त्रिविक्रम भारतींचा अहंकार गळून पडला आणि त्यांना मोक्ष मिळाला. तसेच श्री गुरूंची कृपा आपल्यावरही सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा.
आपली संस्कृती, आपले विचार आणि अध्यात्माची ही गोडी अशीच टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या हक्काच्या आपली संस्कृती चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन आणि ज्ञानमयी कथेसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.